तर बघा सध्या पावसाळा चालू झाला आहे आणि आज तर दिवसभर पाऊस पडतोय बघा. त्यामुळं म्हटलं की आज संध्याकाळच्या जेवणामध्ये दुसरं काय बनवण्यापेक्षा मस्त गरमागरम कांदा भजी किंवा वडापाव वगैरे काहीतरी बनवूया. तर बराच विचार करून फायनली वडापाव बनवायचं ठरलं आणि त्यामुळं बघा इथं मी 5 बटाटे छान असे स्वच्छ धुवून उकडून घेतले. त्यानंतर बघा त्यावरची साल काढून मॅश करून घेतले. त्यानंतर काय केलं बघा 5 ते 7 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडेसे अख्खे धणे घेतले बघा. आता हे सगळं मी मिक्सरला याचं ओबडधोबड वाटण करून घेतलं. त्यानंतर बघा कढईमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे मोहरी टाकली. त्यानंतर काय केलं आपण करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण घातलं. वाटण छान तेल सुटेपर्यंत फ्राय केलं. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर उकडून घेतलेला बटाटा घातला, चवीपुरतं मीठ टाकलं, छान हलवून घेऊन त्याची मस्त बटाट्याची भाजी बनवली. त्या भाजीच्या नंतर छान गोल गोल आकारात वडे बनवून घेतले. त्यानंतर आपण भजी बनवण्यासाठी जसं बेसनचं बॅटर बनवतो सेम त्याच पद्धतीचं इथे मी बॅटर बनवून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यानंतर वडापाव म्हणलं की त्यासोबत मिरची तर हवीच, त्यामुळे मिरच्या फ्राय केल्या आणि आपण बनवून घेतलेला जो वडा आहे तो वडा बघा बेसनच्या बॅटरमध्ये छान दोन्ही साईडने डिप करून घेतला आणि हलक्या हाताने वडे तेलामध्ये सोडून घेतले. इथं मस्त मी गरमागरम वडे फ्राय करून घेतले. इथं आपला मस्त असा गरमागरम वडापाव तयार झालेला आहे. तर या सगळेजण वडापाव खायला आणि पटकन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा